बदलत्या काळानुसार हेल्दी खाण्याचं प्रमाण लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढले, तर आपण सुद्धा एक हेल्दी रेसिपी घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे जागरी पेपर ओट्स. त्यासाठी साहित्य अगोदर बघून घेऊयात. पाऊण वाटी इथं ओट्स घेतलेत, अर्धी वाटी गूळ आहे, 1 कप दूध आहे, वेलदोड्याची पूड 1 चमचा, 7 ते 8 काळी मिरी आहे, बदाम आणि अक्रोडचे काप घेतलेत, तूप घेतले पण तूप आपण गरजेप्रमाणे वापरणार आहोत आणि दूधसुद्धा एक्स्ट्रा लागलं तर पुढे वापरणार आहे. आता सगळ्यात अगोदर आपण उकळामध्ये काळी मिरी बारीक करून घेऊया. काळी मिरी जास्त बारीक पण नाही करायची, थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे. मी इथं 7 ते 8 काळी मिरी घेतली, पण आपण सगळी वापरणार नाही, अगदी आपल्याला गरज पडेल ना तेवढीच वापरायची, कारण याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे एवढी सगळी वापरणं शक्य नाही. आता जाडसर अशी वाटून घेतली आहे. आता गॅस चालू करून गॅसवरती आपण कढई ठेवायची. सुरुवातीला आपण कढईमध्ये तूप घालूया. 1 चमचा तूप घातलेला आहे. तुपाला तुम्ही कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल बरं का. आता त्यामध्ये ओट्स टाकून अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, ते पण मंद आचेवरती. गॅस अगदी कमी ठेवा. फुल गॅस केला तर हा हलका पदार्थ आहे ना, लगेच करपण्याची शक्यता असते. एकदम हलकंसं असं 1 ते 1.5 मिनिटासाठी मी भाजून घेतले. आता लगेच आपण त्यामध्ये दूध घालूया. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का, कारण हा पदार्थ असा आहे की थोडंसं दूध कमी पडलं तर घट्टपणा ओट्सला येऊ शकतो, त्यामुळं दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, जास्त वाढवलं तरी चालेल. आता यामध्ये आपण अर्धा चमचा काळी मिरी सगळ्यात अगोदर टाकायचे, कारण दुधाबरोबर जर काळी मिरी शिजली ना तर हा पदार्थ खायला अगदी रुचकर आणि जास्त टेस्टी लागतो. आणि अजून एक फायदा म्हणजे तुम्ही ओट्सबरोबर जर काळी मिरी घेतली ना तर तो पचायला अगदी सोपा हा असा पदार्थ आहे आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा चांगला आहे. आता परत एकदा छान असे मिक्स करून घेतले, पण थोडंसं ओट्स शिजायला वेळ आहे. आता यामध्ये आपण वेलदोड्याची पूड टाकून घेऊया 1 चमचा. जे आपण ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत ते पण टाकून घेऊया. उकळी आली का छान परत एकदा मिक्स करायचं आहे. तर ओट्स आता शिजत आलेलेच आहेत. 2 ते 3 मिनटं झालेत बघा तुम्ही. दाटसरपणा आला आहे दुधाला चांगला. ओट्स पण छान शिजलेले आहेत आणि जे आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत ना ते पण चांगले मऊसूत झालेत. आता गॅस बंद करायचे महत्त्वाचं म्हणजे, आणि मग त्याच्यामध्ये गूळ पावडर टाकायचे. गॅस चालू असताना जर गूळ पावडर टाकली ना तर दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस बंद करा आणि मगच त्यामध्ये गूळ पावडर टाका आणि 2 मिनटं मिक्स करून घ्या. आता वरून आपण परत एकदा अर्धा चमचा तूप घातलंय. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जर वाटत असेल ना की इथं दूध फाटायला लागले ओट्ससोबत, तर कढई खाली उतरवून घ्या गॅसवरून आणि परत छान असं मिक्स करून घ्या. तर अशा प्रकारे आपले इथं जागरी पेपर ओट्स तयार आहेत. खायला इतकी साधी, सोपी आणि हलकी फुलकी रेसिपी आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा संध्याकाळीसुद्धा खाऊ शकता, कारण पचायला हलकी असल्यामुळे संध्याकाळी खाल्ली तरीसुद्धा हरकत नाही. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. परत एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत नमस्कार.